चिकन पाया सूप बनवायचं आहे आपल्याला। तर ही चिकन पाया सूप खूप टेस्टी पण आहे आणि ह्याच्यात थोडासा काही सिक्रेट मसाला आहे आणि खूप छान लागणार आहे। सिंपल आपण कसं करतो की आलं लसूण पेस्ट आणि ते शिजवून ते पाया सूप असं बनलं जातं, पण ह्याच्यात पण तसंच आहे, फक्त की थोडंसं वेगळं असं आहे। म्हणजे ही रेसिपी माझ्या हस्बंडची आहे, नवरोबाची आहे, त्याच्यामुळे त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं आणि त्यांना पण तसंच हवं होतं, आवडलं पण त्यांना। तर काय करायचं की ते पाय घेतलेले आहेत कोंबडीचे, ते गरम पाण्यात टाकायचे आणि 2 मिनिट उकळत ठेवायचं। 2 मिनिट आता कसं उकळत ठेवायचं, तर कधी कधी एका पायांना 2 किंवा त्याच्यापेक्षा अजून 1 मिनिट लागू शकता, त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा चेक करायचं। तर चेक कसं करायचं की पहिल्यांदा एक पाय काढून घेतला आहे, त्याच्यावरची हलक्या गार पाण्यात हात घालून ते निघते का नाही बघायचं। ते सहज निघाली तर गॅस बंद करायचा आणि सगळ्या पायांच्या ती वरचे स्किन काढून घ्यायचे आहे। आता आमचे हे सर्व पायांची स्किन काढून घेत आहेत, कारण मला एवढं जमत नाही ते, त्याच्यामुळे। आणि पाय चांगले उकळले शिजले की त्याच्यावरची सहज अशी स्किन निघून जाते आणि ते बनवण्यासुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही। एक एक करून सर्व पायांची स्किन काढलेली आहे। तर आणि काय होतं की हे स्किन काढताना थोडेसे चटके बसतात, तर गरम गरमच याची स्किन काढायचे गारा पाण्यात हात घालून। आणि पाय जर थंड झाल्याने स्किन काढायला गेला तर ते निघणार नाही, थोडीशी मधलं ते मांस असतं ते निघून त्याच्याबरोबर येईल, त्याच्यामुळे गरम गरमच काढायचे। तर इथे पाय तयार आहेत काढून स्किन, त्याच्यावर मी आलं लसूण कोथिंबीर त्याच्यात पाणी घालून ते वाटण वाटलं होतं, ते पेस्ट टाकले त्याच्यात आणि वरून हळद आणि मीठ टाकून सगळं मिक्स करायचं आहे। इथे मी चमच्यानं मिक्स केलं आहे, तुम्ही हातानं सुद्धा करू शकता। हे बघा चांगलं मिक्स पण झालं आहे। आणि ते बारीक आकाराचा एक छोटासा कांदा चिरून घेतला आहे बारीक। आता पातेल्यात मी तेल टाकले, तेल चांगलं गरम झालं की त्यात कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। कांद्यामुळे कसं सूपमध्ये असं गुळचिट असं जरा फ्लेवर येतो, छान लागतं, ते आमचे हे सांगतात तसे कमेंट। तर मग त्याला कांदा चांगला लालसर होईपर्यंत तळला गेला की त्यात ते पाय टाकलेत आणि 2 मिनिट चांगले परतलेत तेलामध्ये, 2 मिनिट परतायचे, लगेच टाकायचे। आणि हा जो मसाला टाकलेला आहे तो आपण जो चिकनला करतो की ज्याच्यात आलं लसूण पेस्ट न टाकता आपण दुसरा खोबऱ्याचा करतो, तीळ जिरे धने असं घालून ते वाटलेलं आहे पाणी घालून, तोच आहे। त्याच्यामुळे खूप छान असं टेक्स्चर येतं त्याला, गाड्यासर असं जास्त पातळ होत नाही आणि जास्त घट्ट पण नाही होत, त्याच्यामुळे खूप छान पण लागतं। तर चांगलं फिरवून 2 मिनिटं ठेवलं होतं मसाला भाजण्यासाठी। मसाला पण खूप चांगला भाजला की मग गरम पाणी ओतायचं आहे, गार ओतायचं नाही, त्याच्यामुळे चव वेगळी लागते। तर उकळलेलं पाणी मी त्याच्यात टाकलं होतं, लगेच उकळी आली आणि उकळी पण एक मिनिट जरी उकळलं तर बास होतं। तर इथं मी 1.5 मिनिट उकळायला लागले ह्याला चांगलं, म्हणजे सगळं मसाला त्यात मिक्स होऊन उकळी मारले की छान हे होतं। तर तयार झालं आणि मग वाढाय घेतलं ते। मग तुम्ही पण करा आणि माहिती जर थोडी पण महत्त्वपूर्ण वाटली किंवा तुमच्या उपयोगाला पडली तर नक्की एक लाईक करा आणि असे छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा सूप, हे बघा टेक्स्चर खूप छान आले, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे, सूप कसं असतं तसं। जे नॉनव्हेज लवर आहेत ते बनवू शकतात किंवा ज्यांना पहिल्यांदा बनवायचं आहे त्यांनी सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता, खूप छान आहे। चला तर मग नंतरच्या व्हिडिओत भेटूया, तोवरचन लाईक करा तुम्ही।